नमस्कार. मी सौ वेदश्री अमर कुंडाळकर. दिवाकर नाट्यछटा स्पर्धेत खुल्या गटात मुंबई गोरेगाव येथून सहभागी झाले आहे. माझ्या नाट्यछटेचं नाव आहे अशी आमची सून, ज्याचं लेखन मी स्वतः केलंय. सुमे, अगं ए सुमे, कुठं गेली ही? आत्ता इथं होती म्हणे म्हणेपर्यंत दिसेनाशी होऊन जाते. पायाला भिंगरीत जणू हिच्या, जर्रा म्हणून एका जागेवर टिकत नाहीत. कामाचा आणि मदतीचा तर इतका उरक की काय विचारता. इथं आजी आजोबांकडून सुट्टीत लाड करून घ्यायला येते खरी, पण हिची अर्धी अधिक सुट्टी जाते कुणाच्या तरी घरी वाळवणच करायला जा, कुणाच्या तरी घरी पाणीच भरायला जा. आत्ताही गेली असेल कुणाच्या तरी घरी हातभार लावायला. त्यात आमच्या सुमीचा स्वभाव पडला भिडस्त. गुणाची आहे पण माझी सुमी, लाघवी, समंजस, अगदी कुणालाही आपलंसं करून टाकील अशी. ज्या घरात जाईल ते घर आनंदाने भरून टाकील. गोकुळ करील गोकुळ त्या घराचं. आलीस? कुठं होतीस? काय? उज्ज्वला काकूंनी बोलवलं होतं भाजी निवडून द्यायला. बाई बाई ग, काय म्हणावं ह्या बाईला. हिच्या हेकेखोर स्वभावामुळे कुण्णी कुण्णी हल्ली हिच्याशी बोलायला जात नाही. लेकी सुनाही हिच्याकडे बघत नाहीत. अगं लेकी सुनांचंच काय घेऊन बसलीस? नातवंडही तोंड फिरकून निघून जातात. एकटी पडले बिचारी. वाईटही वाटतं तिच्याविषयी, पण काय करणार, तिच्याच स्वभावाचा दोष. आणि का म्हणून ग, तूच का म्हणून? प्रत्येक गोष्टीत जाऊ दे म्हणून कसं चालेल सुमे? अगं कधीतरी नाही म्हणायला शिक पोरी. काळजी वाटते बघ तुझी. कसं व्हायचं तुझं या जगात? हो हो, मान्य आहे. मीच म्हटलं तुला, देव प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब ठेवत असतो म्हणून. अगं पण जग बदलत चाललंय पोरी आता. आणि मग तुला माहितीये का, माणूस हा असा प्राणी आहे ना, ज्याला बोट पकडायला दिलं की तो हात पकडतो, आणि कालांतराने पकडलेला त्याला तो हात असतो तर त्याला स्वतःचाच वाटायला लागतो. म्हणून म्हणते ग, काळजी वाटते तुझी. आणि नाही म्हणता येणं इतकी चुकीचं नाही. निस्वार्थीपणे केलेली सेवा हल्ली कुणालाही पचनी पडत नाही सहसा. असो, आता परत कुठं निघालीस? काय? विशू बोलवतीये? थांब थांब तू इथंच, मी सांगून येते तिला. तुझ्यासाठी मस्तपैकी पिठलं भाकरी करून ठेवलीये, तुला आवडते ना अगदी तशीच. आणि त्यावर लोण्याचा गोळा. जा जा बघ पटकन, खाऊन घे आधी. जा जा, पळ पटकन आत, नाही तर परत कुणीतरी हाक मारायचं. धन्यवाद.